तिन्ही सांज झाली. यमुनाकाठचा गारवारा मराठ्यांच्या छावणीत घुसला. खाशा छावणी पुढचं जरी फटक्याचं निशाण वाऱ्याच्या झोतासरसं फडफडू लागलं. रघुनाथ दादांच्या शेजारीच होळकरांचा गोठ उभा होता. वाऱ्याच्या झटक्यानं होळकरांचा बांडा झेंडाही डोलू लागला. विठ्ठल शिवदेवांच्या हुकमतीखाली मुख्य फौज दिल्लीवर चालून गेली होती. पाठीमागे राहिलेली लंगडी कुचकामी घोडी छावणीच्या आजूबाजूला हिंडत होती. छावणीत ठिकठिकाणी शिकोटे पेटवून सेवक चाकर ढग अंगावर घेत होते. जखमी सैनिक अंगावर झाडपाला बांधून रावट्यांतून तंबूतून भाळा मारून बसले होते. खाशा गोटापुढे पसरलेला बाजार सुन्न होता. वाणी उद्मी बाह्य चोपड्या काढून हिसाब किताब बघत होते. आज उद्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जरी फटका फडकेल याची सर्वांना खात्री होतीच. दिल्लीच्या रस्त्यात मराठा वीरांचा आणि नजीबांच्या सैन्याचा फाट्याचा खेळ चालला होता. मर्द विठ्ठल सनीदेव नजीबाला ताणून मारणारच असं छावणीत बोललं जात होतं. एकदा दिल्ली पडली की लागलीच पंजाबमध्ये मुसंडी मारायची हा दादासाहेबांचा मनसुबा होता. त्या दृष्टीनं छावणीची तयारी चालली होती. वाण्या उद्म्याला जाता जाता बाजार भरून घ्यायचा होता. स्वार राऊतांच्या सिकलगारांकडून हत्यार पाजाळून घ्यायची होती. पेंढाऱ्यांना आणि बंजाऱ्यांना वाटेत धनधान्य गोळा करून लागलीच तर लुटमार करून छावणीच्या पोटाचा जामानिमा बघायचा होता. पंजाबच्या वाटेवर कुरुक्षेत्र लागणार या हिशोबानं पुण्याहून काही गोसावी, बैरागी, भट, भिक्षुक छावणीसंगे आले होते. कोणाला रामगंगेचं पवित्र दर्शन घ्यायचं होतं तर कोणाला भीष्मकुंडात सचैन स्नान करायचं होतं. दादासाहेबांच्या खाजगीतल्या डेऱ्यात तर कुरुक्षेत्राची फार ओढ लागली होती. बाईसाहेबांच्या बरोबर पुण्यातल्या आणि आसपासच्या आयाबायांचा तांडा तीर्थदर्शनाच्या आशेनं आला होता. याआधी होळकरीन 3 वेळा कुरुक्षेत्री जाऊन आल्या आणि अजून पेशव्यांच्या स्त्रिया गेल्या नाहीत म्हणजे काय. अब्दालीनं उत्तर हिंदुस्थानाची सफाचाट नुकतीच लूट केली होती. तो रूमशामकडं भरलेल्या लुटीनं चालता झाला होता. त्यानं आपल्या पाठीमागे नेमलेल्या किंचित कमावीसदारांना आणि फुटकळ अमीर उमरावांना आपण सहज चोपून काढू असा दादासाहेबांना विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी भरारीही मारली. गंगा आणि यमुनेच्या मधला 40 कोसांचा उभा सुपीक फट्टा म्हणजे अंतर्वेद. याच अंतवेदीत गेल्या 10 सालात मराठ्यांचा राबता होता. पण अब्दाली आला आणि अंतवेदीस दिल्ली, आग्रा, मथुरा साप धुवून गेला. त्याचा सारंगा घोडा अडवायला कोणी मायाचा पूत आडवा आला. दिल्ली दिवसा डवळ्या लुटून दिल्लीकर छाटून आणि हिंदुस्थानच्या बादशाहीचं साप कंबरडं मोडलं. मथुरेत गोसाव्यांची सिंडीही सोडली नाही. सिंडी दे नाही तर मुंडी दे अशी गत केली. गोसाव्यांची आणि गायींची मुंडकी एकाला एक बांधून झाडांना टांगली. विलासपूरच्या सूरजमल जाटाचीही पळताभुई थोडी केली. अब्दाली माघारी निघाला तेव्हा लुटीच्या गोनी पाठीवर घेतलेले उंट चराचरा वाकले, घोडेसर पायउतार झाले. त्यांनी जिनावर लूट बारदान लादलं आणि मोकळा लगाम हाती धरून ते रूमशामकडे चालते झाले. अब्दालीस एवढी भयंकर लूट मिळाली की त्यानं ओझ्यासाठी उकिरडे फुंकणारी मोकाट मरतुकडी घोडी आणि गाढवेसुद्धा सोडलीच नाहीत. दिल्लीकरांच्या पागा ओस केल्या. कुंभाराच्या आणि परटांची गाढवेसुद्धा पाठीवरच्या बोस सांभाळीत घाबरी घुबरी होऊन रूमशामकडे चालू लागली. अब्दालीनं जाता जाता नजीब खानची हिंदुस्थानच्या मीर बक्षीपदी नेमणूक केली. चोराच्या हाती जमादार खाण्याचा किल्ला मिळाला. जशी जळू अंगाला चिटकते आणि रक्त ओढते तसा नजीबचा स्वभाव. उत्तर हिंदुस्थानात संधी गवसली की तो असा चिकटायचा, जमेन जुमला द्रव्य जे गावेल ते सोसायचा आणि आपली सहरानपूरची दौलत वाढवायचा. 15 वर्षामागे अफगाणिस्तानातून पोट जळण्याकरता आलेला कुठला कोण प्यादा नजीब त्याच्या यू म्हणताच मुसक्या बांधू ही दादासाहेबांची उमेद होती. पण पायतळात वर वर दिसणाऱ्या कुचक्या काट्याने आत घर करावे तसा नजीब ऋतून बसलेला होता. दिल्लीच्या तटबंदीवर मोर्चे लावून तो बराच काळ आत आबदीने होता. लाहोर आणि दिल्ली दरवाजा, काबूल दरवाजा, काश्मीरद्वार, तुर्की, सिंधीद्वार आणि अजमेरी ह्या 7 दरवाज्यांवर नजीबच्या सैन्याचा खडा पहारा होता. प्यादा सहसा बाहेर येणार नाही
हे दादासाहेबांनी ताडले. त्यांनी प्रतिदाव टाकला. 20,000 घोडे अंतर्विधीत उधळली.